बोला काय झालं होतं? काय तुम्ही वर गेले होते, काय सांगितलं प्रशासनाने? काय तुमचा परिचय पण द्या, कोण आहे? पहिलं नाव सांगा तुमचं. मी माझं नाव सांगायच्या अगोदर मी एक लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य माननीय विष्णुभाऊ कसबे साहेब, थांबा थांबा, हा बोला बोला. लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य माननीय विष्णुभाऊ कसबे साहेब यांच्या एक संघटनेचा एक मी पदाधिकारी आहे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहे, सहसंपादक देखील आहे मी. पण एकंदरीत हे गेल्या 5-7 दिवसापासून सातत्याने हे सगळं पाहत असताना अनेक संघटना अनेक पक्ष या पद्धतीने इथं चिल्लर उधळणे असेल, नोटा उधळणे असेल किंवा पोटतोड असेल, अशा पद्धतीने जे आंदोलन झाले तर तरी देखील इथलं प्रशासन दखल घेत नसताना आम्हाला लहुजी शक्ती सेनेला एक विचार पडला की आज समाजातील ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या एवढ्या आमच्या आई बहिणीवर अन्याय अत्याचार वाढलेत महाराष्ट्र राज्यामध्ये एकंदरीत आमच्या आई बहीण सुरक्षित दिसाय नाही. ह्याच्या माध्यमातून आम्हाला एक चित्र उभं झालं. आज विष्णुभाऊंच्या आदेशानुसार आज भाऊंनी आम्हाला ज्या पद्धतीने आम्हाला जे घडवलेलं आहे, ज्या पद्धतीने लढा लावलेला आहे, या महाराष्ट्र राज्यामध्ये या समाजावर अन्याय अत्याचार होत असताना अन्याय अत्याचाराची मालिका सतत चालू असताना आज आमची भिषेताई जी आहे, आज ह्या ठिकाणी तिचा एकंदरीत तिचा जीव गेला. बोलतो सर पुढील तुम्हाला. हो, पण आमच्या मागण्या अशा आहेत की जे डॉक्टर आहेत तिथले त्यांना केळकर म्हणून हे डॉक्टर जे आहेत त्यांना लवकरात लवकर तात्काळ या 1-2 दिवसामध्ये किंवा आत्ता या घडीला त्यांना अटक करण्यात यावी. या आमच्या मागण्या संघटनेच्या लहुजी शक्ती सेनेच्या ज्या अॅट्रॉसिटी सारखा जो कायदा जो आहे किंवा 302 सारखा गुन्हा जे आहे, हे अशा आणखीन ज्या गुन्हे आहेत लागून त्या गुन्ह्यामध्ये त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. नाही ठीक आहे ना, आमच्या बहिणीचा जीव गेलाय, संविधान आम्ही हातात घेतलं नाही, संविधानाच्याच माध्यमातून चालतोय आम्ही. दत्ता धडे, तुम्ही वर गेले, प्रशासनानं काय सांगितलं? तुम्ही आंदोलन केलं, प्रशासनानं काय सांगितलं? 1 मिनिट, प्रशासनाने काय सांगितलं? माझं नाव कुठल्या अटीवर तुम्ही